नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर ह्या साईडला बघा कसं खाली खाली वाटते, कारण इकडे मशीन ठेवली मी. हो का, ह्या साईडला मशीन ठेवली कपाटाचं ह्या साईडला. तर ह्या साईडला बघा कसं खाली खाली वाटते आणि चांगलं पण दिसत आहे. तर चला लाइटिंग वगैरे लावून घेते आणि हे गिफ्ट पण दिले. तर पूर्ण पहिलं ब्लॉग बघा, तुम्हाला समजेल की मला काय दिले काय नाही. तर राशन पण दिलं होतं पहिलं आणि आता ते गिफ्ट दिलंय बघा. तर चला आता लाइटिंग वगैरे लावून घेते पटापट. किती वाजले तर 4 वाजले. तर लावून घेते लाइटिंग. चला इथं बस ना गेले कुठे पापड किती पडले की का माहित नाही.
हा आडबीड झाली मला पण वाटतं. थांब, आडवी तर पहिल्यापासूनच आहे. आडी झाली आहे की हल्ला बी गेली. नाही 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 असं हल्ला बी दिसतंय. गेली ती. इथे काय कर झाली कर हल्ला बी गेली. निघायलं अरे तुला किती घाई आहे, थांब ना तू बस. इकडं आईनाकडे कर ना, आईनाकडे, आईनाकडे. ते बोर्ड असं इथून लावलं आपण. इकडंच बोलत होते. हे सगळं साफ करायला पडेल पर. मोबाईलच खडेबर झाले. हे कुठं ठेवायचं? त्याच्या खाली ठेव ना, तर त्याच्या खाली. ते मशीनवर ठेव, जे मोठे मोठे सामान आहे मशीनवर ठेव. आशिष ते पकड. त्याच्या त्या पायऱ्या ठेव तुझ्या. केलं चला. हे असं घाण नाहीये, हे कलर न झाले. याला मशीनवर ठेव, मशीनवर ठेव. मशीन ठेव बाळा. हे पडलंय या साईडचं, डाव्या साईडचं. वाव. कसं दिसते? छान. कसं दिसते सांगा कमेंट मध्ये बरं का. इथं लावू लागली लाइटिंग, पण खूप अवघड होऊ लागलं होतं लावायला, पण कॅन्सल केलं. आणि हे बघा तोरण कसं दिसायला लागलंय. खूप सुंदर आहे तोरण, शायनिंग आहे याच्यामध्ये. आणि ह्या साईडला पण बघा तेवढं काय सजावट केलं नाहीये. हे ह्याला पण लावणार होते मी, पण इथून इकडं असं लावायला भरपूर वायर 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 दिसणार घरामध्ये. पहिलं जिथं जास्त वायर वायर दिसायला लागले तर म्हणून नाही. तर इथं लावू का विचारायला, इथं लावू काय करू काय समजना गेलंय मला. बघू आता, अजून तर सफाई करायची बाकी आहे किचनची, मग बघाय. तर हे बघा मला गिफ्ट दिलंय बिल्डिंग मध्ये सगळ्याला. तर हे 2दा आहे दिलेत. त्यांनी एकदा राशन दिलं होतं, आता हे दिले. तर ह्यामध्ये काय माहित नाही मला, तर तुम्हाला मी दाखवते. पहिलं तर हे बॉक्स बघा. तर आमचे भाऊ एकनाथ शिंदे, हा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला. आणि हे दादा संजय भाऊराव मोरे, शिवसेना सचिव. आणि ह्या ताई सुगंधा संजय मोरे, माजी नगरसेवका. तर धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना की आम्हाला हे गिफ्ट दिल्याबद्दल आणि हे पण गिफ्ट दिल्याबद्दल. तर ह्यामध्ये काय आहे तुम्हाला दाखवते मी. तर तुम्हाला सगळ्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे भाऊ, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा, कारण तुमच्यामुळं मी माझ्या घराला कलर मारले.
तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे आले तेव्हा तर मी या घराला कलर दिला. हे बघा, त्या घराला कलर दिलाय. लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणून. तर धन्यवाद तुम्हाला. तर चला दाखवते तुम्हाला हे काय काय आहे याच्यामध्ये. तर हे बघा किती छान बॉक्स दिलाय आणि पॅकिंग पण खूप छान दिली आहे, मस्त. तर आता आपण हे ओपन करूया. इथून काढूया आता. फोटो नाही फाटली पाहिजे. हा, अरे वा. पोह्याचा चिवडा दिलाय, शेव दिलाय, शंकरपाळे आणि हे लड्डू. हे पण लड्डू, हे रव्याचे लड्डू एक वाटते, हे बेसनचे लड्डू आणि हे चकली. किती छान ना. म्हणूनच आम्ही फराळ केलं नाही या वर्षी, म्हणून माझ्या भावानं दिले वाटते मला. तर याच्यामध्ये काय आहे बघू. अरे वा, एक दिवस आधी दिला असतं तर किती चांगलं झालं असं, मी आणले नसते. तर हे बघा, हे दिले लावण्यासाठी आपल्या बाहेर दरवाजाला. किती छान दिलंय ग. हे पण दिले. आता हे पुढच्या वर्षी लावीन मी, हे असंच ठेवून टाकेल, पुढच्या वर्षी लावीन. आणि उतनं पण दिलंय, हे बघा उतनं पण दिलंय. आणि 2 दिवे पण दिले. तर खूप खूप धन्यवाद देते सगळ्यांना. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, माझ्या भावांनो आणि ताई. धन्यवाद. तर चला आता दिवे वगैरे लावून घेते. हे 3च दिवेचा उपयोग करते, कारण हे दिवा चांगला आहे, कशाला खराब करायचं आहे की नाही. मी पण गेल्या वर्षी दिले होते बघा दिवे, आता उपयोग करत होते. ते पुढच्या वर्षीसाठी ठेवून टाकते. किती छान कलर आहे बघा ना, आहे ना. मस्त दिवे आहेत, किती सुंदर डिझाईन केली. हे राहू दे, ते कशाला वेस्ट करू. आणि हे वाती घेऊन आलते रेडीमेड. दिवे खूपच सुंदर आहेत, छान डिझाईन दिली त्या 2 दिव्याची. ही पण चांगली आहे. ह्या दिव्याला झाले 2 वर्ष, तसे ठेवले. आणि गेल्या वर्षीचे दिवे आहेत पॅकिंग. चला तर दिवे याच्यात तेल टाकते आणि दिवे लावते.
तर दिवे वगैरे लावून झाले, लाइटिंग पण लावली आणि तुम्हाला सगळ्याला हॅपी दिवाळी, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या बहीण भावाला. तर तुमची दिवाळी कशी चालली नक्कीच सांगा आणि काय काय फराळ केले ते पण सांगा. मी तर काही बनवेल नाही फराळ, आता ते आले तुम्ही बघितल्या असन की मलाच नाही सगळ्या बिल्डिंगच्या लोकांना दिले फराळ. तर खातात आम्ही ते. आणि डेकोरेशन कसं केलंय, एकदम साधं सिंपल केलंय, जास्त गजगज नाही, काहीच नाही. इथं जास्त वायर आहेत म्हणून मी जास्त काही केलं नाही. इथं लाइटिंग लावायचा विचार होता माझा, पण ते मला खूपच अवघड होऊ लागलं होतं लावायला म्हणून. तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय, मी ब्लॉग थांबते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला विश करायला विसरू नका. हॅपी दिवाळी तुम्हाला सगळ्यांना. तर चला बाय, काळजी घ्या.